अहमदनगरमधून एक ब्रेकिंग न्यूज येते। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएमवर आक्षेप नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या तपासणीची मागणी केल्याची माहिती मिळते। सुजय विखे पाटील यांचा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी 29,317 मतांनी पराभव केला होता। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडे। सुशील, विखे पाटील यांनी आता ईव्हीएमवर आक्षेप नोंदवलेला आहे, काय यावेळी त्यांनी मागणी केली आहे? सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रावरील मतदान झालेले आहे तिथे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळण्याची मागणी केलेली आहे। त्यासाठी त्यांनी जवळपास एका केंद्रासाठी 47,200 म्हणजे असं एकूण 18,88,000 रुपयांचे शुल्क देखील भरलेले आहे। याबाबत आता निवडणूक आयोगाने सुद्धा पुष्टी केलेली आहे आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती आणि त्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये विखे पाटील हे 28,000 पराभूत झाले होते। त्यानंतर 10 दिवसाच्या आत त्यांना ही मागणी करायची होती, त्यानुसार त्यांनी ही मागणी केलेली आहे। अगदी धन्यवाद सुशील, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।